तर गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचा चौकशी अहवाल TV9 मराठीच्या हाती आलाय। चौकशी अहवालात एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे। बँकेच्या सद्यस्थितीला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार असल्याचं म्हटलंय। चौकशी अहवालाच्या माध्यमातून संचालक मंडळाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले गेलेत। कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालेला आहे। याच्यावरती आम्ही कृती समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन केलं होतं सहकार आयुक्त कार्यालयावरती। सहकार आयुक्तांनी हायपॉवर कमिटी शहाजी पाटलांची नेमली। या शहाजी पाटलांनी जी कमिटी नेमली त्या कमिटीने सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह दिलेले असताना सुद्धा अजूनपर्यंत संचालक मंडळावरती कारवाई होत नाही। त्यांच्यावरती कारवाई व्हावी, नुसती कारवाईच नव्हे बरखास्तीच नव्हे तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई व्हावी म्हणून येत्या 27 तारखेला आम्ही सहकार आयुक्त पुणे इथल्या कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सहकार विभागामध्ये एक कटके नावाचे आणि बघा लक्षात ठेवा शहाजी पाटील माझा तुम्ही कधी सुद्धा मान्य छगन भुजबळ साहेबांसारखा तुम्ही मला त्रास देऊ शकत नाही, लक्षात ठेवा। कारण आम्ही लक्षात ठेवा आम्ही तेवढ्या तोडीस तोड देण्यासाठी आणि सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार कष्टकऱ्यांचं आहे शहाजी। त्याच्यानंतर अशा प्रकारची चुकीची गुस्ताखी, खोटे रिपोर्ट, बनवा बनवी, मी तर एवढं म्हणेल की ह्या खोट्या रिपोर्टवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो।